रेणुका, बोलायचे तुझ्याशी. आता कशाला आलात तुम्ही? या लोकांनी तुमच्यावर भुरळ पाडलीये ना. रेणुका, दादा, तुम्ही काय करता ना हे तुम्हाला सुद्धा कळत नाहीये. त्या मुक्ताला तुम्ही सून म्हणून स्वीकारलं. दादा, तुम्ही हे केलं आणि वरून सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावर ओरडलात. तुमच्या या लेकीवर, जिला तुम्ही जीव की प्राण समजता, तिच्यावर ओरडलो मी. बाप आहे मी तुझा, तुझे लाड करतो, तुझ्यावर प्रेम करतो, तसंच तुला ओरडण्याचाही अधिकार आहे मला. चिडू नका तिच्यावर. शांतपणे समजवता येईल ना. आणि घरातलं वातावरण चांगलं आहे, नका ना बिघडवते. हो, हे जे चांगलं वातावरण झालंय ना ते तुझ्यामुळेच झालंय. तुझी या घरासाठीची धडपड, तू काढलेला त्रास, त्यामुळेच हा सुवर्ण दिवस बघायला मिळाला ना तुला. रेणुका, वनवास भोगणारी सूनही तूच आणि या घराचं सोनं करणारी परीसही तू. कसं जमतं ग तुला? रेणुका, तोंड सांभाळून बोल. तुझ्या आईशी बोलतेस तू. या आधी कितीतरी वेळा तुमच्या समोर हिच्याशी मी असंच वागलीये. तेव्हा नाही अडवलं तुम्ही. तेव्हा तुम्ही आनंद घेत होता. आज ती मुक्ता चांगली वाटली तर आता ही पण चांगली वाटायला लागली. दादा, तुम्ही बदलला असाल, पण यांच्या बाबतीत मी कधीच नाही बदलणार. कारण तुमच्या समोर गाय शेळी बनून राहणारी ही बाई मला असेच धडका देत राहणार आहे. रेणुका, हो, भानावर या दादा. ती मुक्ता तुम्हाला सरळ सरळ वेड्यात काढतीये. गरीब लोकांची हीच सवय असते. पैशासाठी वाटेल त्या थराला जातात आणि प्रयत्न करून सुद्धा हवं ते नाही मिळवता आलं ना की जीवावर उदार होतात. त्या मुक्ताने सुद्धा तेच केलं आणि तुम्ही तिच्या जाळ्यात अडकला. नखा एवढी आपली बरोबरी करायची लायकी नाही तिची आणि तिला तुम्ही मुकुट मारून मिळवताय. रेणुका, अहो, चिडून काहीच होणार नाहीये. हे बाळा, तू तुझ्या बापाला किती ओळखतेस मला माहित नाही, पण मी जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती प्लीज विश्वास ठेव आणि डोक्यातलं सगळं विष काढून फेकून दे. मी ज्या मार्गावरनं चालायचं ठरवले त्याच मार्गावरनं तूही चालायला लाग. त्याच्यातच तुझं भलं आहे. हा मला कल्पना आहे की आपला बाप अचानक बदलला. हे पचवणं तेवढं सोपं नाहीये, हे स्वीकारणं तेवढं सोपं नाहीये, पण प्रयत्न कर. मुळात माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. मी जे काही करतोय ते तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करतोय. ए बा, विश्वास आहे ना माझ्यावर? ये. दादा एवढे कसे बदलले असतील? मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये. हो ना, मी तर 2-3 वेळा स्वतःच्या तोंडात मारून बघितलं. तोंडात मारून घेण्यासारखंच काम केलंय त्यांनी. त्या मुक्ताची माफी मागताना, तिला सून म्हणून स्वीकारताना त्यांना माझा एकदाही विचार नाही आला. एकीकडे मला वचन द्यायचं, माझ्या आई वडिलांना मोठे मोठे शब्द द्यायचे आणि दुसरीकडे त्या मुक्ताला आशीर्वाद द्यायचा. हे सगळं ना मी अजिबात सहन करू शकत नाहीये. ते जर असेच वागणार असतील ना तर मला काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल. शांत नाही बसणार. अगं शांत हो आर्या. चिडलं ना की आपला स्वतःचा स्वतःवर ताबा राहत नाही. आपण इथे कशाला जमलोय? इथून पुढे काय करायचं याचा विचार करायला ना. पण हे म्हणजे दादांच्या विरोधात गेल्यासारखं झालं ना. विरोधात कशाला जायचं?
आपण सर्वांनी मिळून त्यांना अडवावं लागेल. दोन्हीचा अर्थ तोच होतो ना. ते सगळं नंतर बघू आपण. पण आधी हा विचार करायला हवा की दादाने अचानक अशी पलटी कशी काय मारली. म्हणजे नेहमी छापा काढणारा माणूस त्यांनी अचानक असा काटा कसा काय काढला. कसा म्हणजे मुक्तानी त्यांचा जीव वाचवला ना म्हणून. पण म्हणून इतका टोकाचा बदल स्वभावात सुद्धा कसं शक्य आहे. रेणुकाचं मत मुक्ताच्या बाबतीतलं बरोबर नाही आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे एकटी पडली ती. पूर्वी कसं परिस्थिती कुठलीही असेल तरी तुम्ही तिच्या बरोबर असायचा, तुमचा आधार होता तिला. आता तसं नाहीये त्यामुळे ना मला जरा भीती वाटतेय. बरोबर बोलतेस. तिला असं एकटीला सोडून चालणार नाही. हां मी बोलेन तिच्याशी. हो तुम्ही बोलाच तिच्याशी. म्हणजे मी गेल्यानंतर तिला तरी बोलवून घ्या, नाही तर तुम्ही तरी तिच्या खोलीत जा, पण बोला मात्र. तिचं मन ना लवकरात लवकर शांत व्हायला हवं. मला भीती वाटते नाही तर पळून मिळून जायची ती. अगं नाही. मुक्ता तिला घेऊन आली ना परत, तेव्हा मला वाटलं होतं की दोघींमधले संबंध सुधारलेत, नातं सुधारलंय, बरं वाटलं होतं मला. तसं काही झालेलं दिसत नाहीये. मी बोलेन तिच्याशी. काय डोकावून कशाला बघताय? काय सर्कसीतले प्राणी आहेत काय? नाही काही नाही दादा. ते ना दादा ते आम्ही हे बघायला आलो होतो की आता जे काही तू बदल करायचा विचार केलायस, म्हणजे जे काही बदल केलेस ते खरंच आहेत का? हो की फक्त विचार करत होता. मगाशी मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, तुम्हाला कळलं नाही? तेव्हा काय कानामध्ये बोळे घातले होते का? काय शेणाने सारवलं तर मेंदूला? अहो मी आलो रेणुकाला भेटू. बाजूला वा. काय झालंय तुला? आणि बास आता. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच लागेल.